काय मग ताईंनो, उन्हाळा सुरू झालेला आहे. कोणी कोणी ही तयारी सुरू केलेली आहे सांगा बरं, आणि मला नक्की कमेंट करा. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी जेव्हा गेलते आईकडे तेव्हा हे सर्व मी बनवलेले होते. तुम्ही स्वतःहून किती का करा, पण आईचा हात त्याला लागला ना तर त्याची चवच खूप छान येते. तरी तर मी 1 किलोचे साबुदाण्याचे पापड केलेले आहेत, आणि मी ऑलमोस्ट सगळे म्हणजे जे काही उन्हाळ्याचे आहे ते मी करून आणलेले आहे. आणि हो, साबुदाण्याचं कसं केलेलं आहे पापड, म्हणजे मी 1 किलो साबुदाणा रात्री भिजत घातलेला होता. आपण खिचडीला कसं भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी ह्याला घालायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही आता 1 किलो जर तुम्ही साबुदाणा घेतला असेल तर अंदाजे 4 तांबे तुम्ही ह्याला पाणी वापरू शकता. आणि ते जेव्हा उकळतं पाणी, त्या उकळत्या पाण्यात तुम्ही हे साबुदाणे घालून शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजल्यानंतर तुम्ही त्यामध्ये तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे, जिरे घालायचे आहे, आणि पाणी तुम्ही बघून घालायचं आहे. सेमी सॉलिड हे तुम्ही जे लिक्विड बघत आहात, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही आहे, अगदी सेमी सॉलिड आहे. आणि ते बघून तुम्ही घालायचं आहे अंदाजे. जर तुम्हाला ही रेसिपी हवीच असेल तर मला नक्की सांगा, मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट टाईम शेअर करेन. माहेरात आईच्या हाताखाली, आईच्या निरीक्षणाने, आणि तसेच आपल्या बहिणीबरोबर गप्पा मारत, तिच्याबरोबर मज्जा करत पापड केलेली मजा खूपच वेगळी आहे. आणि खरंच खूप मजा येते. आणि कधी एकदा 1 किलोचे पापड संपले आणि सर्व पापड केले हे कळालंच नाही. आणि हो, हे चिलीपिली जे असतात त्यांची तर मजा वेगळीच आहे. आपण जे करतो ते त्यांना पण करायचंच आहे, आणि तोपर्यंत ना समाधान होत नाही. मग ते बिघडू दे किंवा काही होऊ दे, वेस्ट होऊ दे, ते त्यांना काहीही त्याचं टेन्शन नाही. तरी तर माझी मुलगी, माझ्या दीदीची मुलगी, दोघीजणी पापड बनवत आहेत. आणि आलोक जो आहे माझ्या बहिणीचा मुलगा, तो व्हिडिओ काढत आहे. इथं माझी वहिनी आहे. आणि खरं सांगू, सगळ्यांचा हात लागला ना तर काम पटपट होऊन जातं, आणि त्याची चवसुद्धा अजून जास्त वाढते. तर इथं माझी मुलगी व्हिडिओ काढत आहे, आणि पहा ते प्रूफ आहे, तिचा जो हात दिसत आहे ना ते प्रूफ आहे की तिनेच व्हिडिओ काढलेला आहे. तर इथं आहे माझा भाऊ आणि ही त्याची मुलगी. तर सांगा, कुणाकुणाला असा एक्सपिरियन्स आहे माहेरी जाऊन सगळ्यांशी बोलत, अशी मज्जा करत, हा आनंद कुणी अनुभवला आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बघता बघता 1 किलोचे साबुदाण्याचे पापड झालेसुद्धा. तर नेक्स्ट आम्ही बटाट्याचे चिप्स केलेले आहेत. तर बटाट्याचे चिप्स तर सगळ्यांनाच माहीत आहे. तर बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, त्यानंतर त्याच्यावरची साल काढून ते थोडंसं तुरटीच्या पाण्यामध्ये एकदा फिरवून त्यामध्ये ठेवायचं आहे, किंवा तुरटी त्या पाण्यामध्ये घालून मग हे बटाटे ठेवायचे, जेणेकरून काय होतं ना, काळे पडत नाहीत बटाटे. आणि त्याचे स्लाईस करून मग आपण नेक्स्ट डे त्याला सकाळी बॉईल करून याप्रमाणे उन्हात वाळवून घ्यायचं आहे. तुम्ही त्याला रात्रभर पाण्यात ठेवायची सुद्धा गरज नाही. तुम्ही त्याच दिवशी 1-4-5 तास पाण्यात ठेवून तुम्ही वाळत घातलं तरी चालेल. तुम्ही फॅनखाली जरी ह्याला वाळवलं तरी चालेल. आणि बॉईल करताना थोडेसे ते पारदर्शक व्हायला पाहिजेत बटाट्याचे चिप्स काप जे आहेत ते. आणि असे वाकले तरी ते मोडू नयेत, म्हणजे आपले ते बॉईल करेक्ट झालेले आहेत असे समजावे. तर त्यानंतर आम्ही इथं केलेले आहे तांदळाचे पापड. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठलाही कलर ह्यामध्ये घालून करू शकता, खूप छान दिसतात. तर काल केलेले साबुदाण्याचे पापड, तसेच बटाट्याचे चिप्स आणि शेवया सर्व मी उन्हात 1-2-3 दिवस छान वाळवून घेतलेले आहेत. आणि बटाट्याचे चिप्स तुम्ही पाहू शकता, अजिबात काळे पडलेले नाही आहेत, आणि खूप छान झालेलं आहे सर्व. तर उन्हाळ्यात जी काही म्हणजे वर्षभराची तयारी करायची आहे ते तर मी करून घेतलेली आहे. तुम्ही कुणी केलेली आहे आणि कोण करणार आहे मला नक्की कमेंट करून कळवा. तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील मला जरूर कमेंट करून कळवा, मी त्या प्रकारचे व्हिडिओ नक्की बनवेन. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.